नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तलाठी भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा फिलअप करायचा ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला एक ब्राउझर ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स किंवा एज नावाचं ब्राउझर, कुठल्या प्रकारचं एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये महाभूमी असा एक शब्द टाईप करायचा आहे, एंटर बटन प्रेस करायचं आहे. येणार जी पहिली URL असणार आहे त्या URL वरती क्लिक करायचं आहे. URL क्लिक केल्याच्या नंतर mahabhumi.gov.in नावाची एक वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटच्या डाव्या बाजूला तलाठी सरळ सेवा भरती 2023 अशी एक लिंक. तर इथं अपंगाबद्दल काही शासनाचे निर्णय दिलेले, अनाथाबद्दल पण काही शासनाचे निर्णय दिलेले, आपली सरकार व सेतू सुविधा केंद्रामार्फत अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही स्वतःही सेल्फ हा फॉर्म भरू शकता. इथं जाहिरात दिलेली आहे, तर ही जाहिरात पूर्णपणे व्यवस्थित वाचन करायचं, तिचं समजून घ्यायचं आहे आणि या लिंकला क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी फिलअप करू शकतो. मी आता ऑनलाईन अर्जावरती क्लिक करतोय. ऑनलाईन अर्जावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अशा पद्धतीची डॅशबोर्डची लोडिंग होणार. लोडिंग झाल्याच्या नंतर आपल्याला काही सूचना दिल्या जातात, जसं की चेकलिस्ट भरण्यासाठी कृपया गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स किंवा एज नावाचं ब्राउझर वापरायचं आहे. जसं आपण आता गुगल क्रोम वापरतोय आणि कुठलं व्हर्जन वगैरे वापरायचं आहे, जसं की ॲप्लिकेशन जर अँड्रॉइडवरून आपण जर करत असेल तर ते 4.0ची वगैरे असले, iOSची जर असेल तर 9ची वगैरे सुसंगत असणं गरजेची आहे. आणि खाली सांगितल्याप्रमाणे ज्याला रेड कलरचा स्टार दिलेला असेल तर ती चिन्हांकन जी फील्ड आहे ती भरणं अनिवार्य आहे. म्हणून आपण ते वाचून घेतले आणि क्लोज करतोय त्याला. इथं मग ॲप्लिकेशन नाव म्हणजे हा डेटा अधिकृतरित्या संपर्क साधण्यासाठी वापरला जाईल, म्हणजे आपलं नाव वगैरे, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे आणि जेंडर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना किंवा ती नोंदणी करताना व्यवस्थित त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जसं की मी इथं खाली कोपऱ्यावरती आय ॲग्री, मी सहमत आहे या टॅबवरती आपण क्लिक करतोय आणि ही काही सूचना दिलेल्यावरती ती सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. पहिल्या नंबरची सूचना अशी आहे, कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात सूचना काळजीपूर्वक वाचा. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि मग कुठेतरी खाली आपल्याला यायचं आहे. तर आपल्याला इथं कॅन्डिडेटचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम असं टाईप करायचं आहे. तर इथं काही सूचना दिलेली आहे खाली. तर सूचना अशी, कृपया कोणतंही अभिवादन न करता डॉक्टर श्रीमती आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, आपले नाव काटेकोरपणे प्रविष्ट करायचं आहे. कोणते अभिवादन न करता, जसं की मिस्टर करण, मिस्टर असं, मिस्टर तसं असं करायचं नाही. डायरेक्टली आपल्याला मार्कशीटनुसार, म्हणजे आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रानुसार, जसं की 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव वगैरे दिलेलं असतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला नाव इथं मेन्शन करायचं आहे. समजा उदाहरणार्थ मी असं नाव टाकतोय, जसं की विकास. मी जसं की फर्स्ट नेम दिलंय ह्या ठिकाणी, वडिलाचं नाव टाकलंय आणि आडनाव टाकलंय. त्याच्या पुढं समोर येतोय मी की तुमच्या नावात बदल झालेला आहे का. जर झालेला असेल तर मला येस करायचं, झालेलं नसेल तर नो करायचंय. बऱ्याचदा महिलाच्या संदर्भात हा विषय असतो. डेट ऑफ बर्थ मला ह्या ठिकाणी मेन्शन करायचे. जी डेट ऑफ बर्थ असेल त्या डेट ऑफ बर्थच्या त्या सिम्बॉलवरती मी तर क्लिक करणार. कुठल्या प्रकारची डेट ऑफ बर्थ आहे माझी, कोणतं वर्ष, जसं की उदाहरणार्थ 2004 फेब्रुवारी 2. तर इथं मी किती वर्षाचा, किती महिन्याचा आणि किती दिवसाचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर आपल्याला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी अगदी व्यवस्थित मेन्शन करायचे. डेट ऑफ बर्थ मेन्शन केल्याच्या नंतर स्क्रोल करून खाली यायचंय तुम्हाला. तर तुम्हाला इथं जेंडर निवडायचंय, मेल फिमेल जे असेल ते मेल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर अगदी व्यवस्थित टाईप करायचा आहे. तोच नंबर आपल्याला रिपीट मेन्शन करायचा आहे, रिपीट टाईप करायचा आहे, तो रिपीट फिलअप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अल्टरनेट जर एखादा मोबाईल नंबर असेल तर तो द्यायचा आहे, नसेल तर हरकत नाही. त्यानंतर आपल्याला ईमेल ID टाईप करायचा आहे. कन्फर्म तोच मेल ID परत रिपीट टाईप करायचा आहे.
त्यानंतर आपला माध्यमिक शालांतचा परीक्षेचा आसन क्रमांक, ज्याला आपण सीट नंबर म्हणत असतो, 10वीचा सीट नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आणि 10वीचं उत्तीर्ण होण्याचं वर्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. जसं की उदाहरणार्थ वर्ष आणि सीट नंबर अगदी व्यवस्थित मेन्शन करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक्झाम सेंटरचे चॉईस निवडायचे. जसं मी पहिलं चॉईस निवडतो जालना, दुसरं चॉईस आपण ह्या ठिकाणी निवडतोय छत्रपती संभाजीनगर, आणि तिसरं चॉईस आपण निवडतोय जसं की धुळे. असं 2-3 चॉईस आता धुळे या लिस्टमध्ये दिसत नाही, तर आपण नागपूर हे तिसरं सेंटर घेऊ. तर खाली काही टिप्स दिलेल्या, काही सूचना दिलेल्या आहे की ही पसंती केवळ परीक्षा केंद्राच्या उद्देशाने दिलेली आहे, की पहिला रेफरन्स, दुसरा रेफरन्स, पहिल्या रेफरन्समध्ये जर एक्झाम सेंटर आपल्याला नाही मिळाला तर दुसऱ्या पसंतीचं मिळेल किंवा मग तिसऱ्या पसंतीचं सुद्धा मिळू शकतं. कोणत्याही उमेदवाराला त्याच्या पसंतीनुसार परीक्षा केंद्र न मिळाल्यास त्यांना प्रविष्ट केलेल्या पसंतीनुसार जवळची उपलब्ध परीक्षा केंद्र प्रदान केले जाईल. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतचा कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही. त्याच्यामुळे ही सूचना पण व्यवस्थित तुम्हाला वाचायची आहे आणि आपल्याला जनरेट OTPला क्लिक करायचं आहे. नोंदणी करण्यासाठी आपण हा फॉर्म फिलअप करतोय की मला पहिले या साईटवरती नोंदणी करायची आहे आणि नोंदणी आय ॲग्री मला त्या ठिकाणी करायचं आहे. मला ह्या ठिकाणी एक कॅप्चा दिला जातोय, तो कॅप्चा मी फिलअप करत. OTP जो दिलेला असणार आहे तुमच्या मोबाईलवरती किंवा मेल ID वरती OTP आलेला असेल, तो OTP तुम्हाला अगदी व्यवस्थित फिलअप करायचा आहे, टाईप करायचा आहे तो आणि त्याला व्हॅलिडेट करायचा आहे. OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली. आणि त्यानंतर तुम्हाला या बॉक्सवरती आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्री वर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला कॅप्चा फिलअप करायचा आहे. हे सगळं फिलअप झाल्याच्या नंतर त्याला रिव्हेरीफाय करणं गरजेचं असतं की माझं नाव बरोबर आहे, माझ्या वडिलाचं नाव बरोबर आहे, आडनाव बरोबर आहे, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे, जेंडर व्यवस्थित, मोबाईल नंबर्स, ईमेल ID, सीट नंबर बरोबर आहे, उत्तीर्ण वर्ष बरोबर आहे, मला पहिला पसंतीचं सेंटर, दुसऱ्या पसंतीचं सेंटर अगदी बरोबर आहे, म्हणजे एक क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे आणि सबमिटमध्ये काही सूचना दिली की एकदा सबमिट केलेल्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही. जर तुम्ही माहिती बरोबर असल्याचे सत्यापित करीत असाल तर तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. असं केल्याच्या नंतर तुमचं त्या ठिकाणी व्यवस्थित नोंदणी अशा पद्धतीने ही झालेली असेल तर ही ॲप्लिकेशनचा नंबर, फॉर्म वगैरे तुम्हाला दिसतोय. इथं ॲप्लिकेशनची डिटेल दिसते, तुम्ही काय काय ह्या ठिकाणी निवडलेलं आहे. तर इथं रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव वगैरे, मेल ID वगैरे सगळं तुम्ही जे काही फिलअप केलेले आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आता तुम्हाला गो टू ॲप्लिकेशनला क्लिक करून ॲप्लिकेशनमध्ये जाता येणार आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करता येणार. जसं की मी आता गो टू ॲप्लिकेशनला जातोय. ह्या ठिकाणी पहिली आपण जी नोंदणी केली आहे ती नोंदणी करण्यासाठीची ज्या माहितीची आपण डिटेल फिलअप केली ती तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेली असेल. आता आपण गो टू